रडणार नव्हते, पण शेवटी रडलेच. तर काल फायनली भाऊ सुट्टी संपून आला होता आणि आजोबा पण आले होते. दिशूचा आनंद तर आमच्या गगनात मावत नव्हता. पण बहीण काही जास्त खुश झाली नाही. का ते तुम्हाला कळलंच असेल. सकाळी ते आम्ही लवकर उठलो होतो, कारण ऑफिसला जायच्या आधी आवरायचं होतं. म्हणून पटकन स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर तिची ओटी भरायला घेतली. पप्पा होते तर गोष्ट वेगळी होती, म्हणून ती काही जास्त मागत नाही. पण तरीसुद्धा ती असताना मला जेवढं ऑफिसमधून करायला भेटलं तेवढं केलं. आणि ते दोघी पण आम्ही एकमेकींपासून अश्रू लपवून घेत होतो. पप्पा असते तर खूप काही केले असते, पण मला एवढंच वाटतं की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्यांना सगळं करणार आहे. किती रडायचं नाही ठरवलं होतं, पण शेवटी मन भरूनच आलं. ती पण खूप रडली, पण तिचा काही मी जास्त व्हिडिओ घेतला नाही. कसं असतं ना, ज्यावेळेस बहीण असते तेव्हा तू जा, भांडतो आपण किती, आणि एक वेळ अशी येते की तू जाऊ नको, अजून थोडे दिवस राहा असं म्हणतो. त्यामुळे बहीण आहे तोपर्यंत जगून घ्या, कारण ती गेली की फक्त तिची उणीव राहते. मन तर मानत नव्हतं, पण शेवटी मी तिला सोडून आले.